एक नोटिफिकेशन येते, कोणी वाचली? 26 एप्रिलला एक्झाम म्हणून. ॲक्च्युली एक लक्षात ठेवा, काही गोष्टी असतात ऑनलाईन पण. हे मॉनिटर थोडं असं कर. टेन्शन येतं आहे. हे बघा, सगळ्यात पहिले तर त्या नोटिफिकेशनचं टेन्शन घेऊ नका. कारण की नोटिफिकेशन, मी असं नाही म्हणत आहे ती नोटिफिकेशन खोटी आहे, बट बॉम्बे हायकोर्टला एक्झाम्स घ्यायच्या आहेत है ना, तर त्यांना 2-4 लेवलवरती एक्झाम घ्यायचे आहे. इन द सेन्स त्यांना तुमची क्लर्क घ्यायची आहे, शिपाई घ्यायची आहे, सगळ्याच घ्यायच्या आहे. 1000 रुपये तुम्ही दोन्हीकडे भरलेत. कोणी कोणी भरला आहे शिपाई क्लर्क दोन्ही? भरला असेल ना, बरेच जणांनी भरला आहे. ठीक आहे, लाजायचं काय त्यात. ठीक आहे, जॉब तर जॉब तो बऱ्याच जणांनी भरला आहे, शिपाई आणि क्लर्क दोन्ही पण फॉर्म. प्रॉब्लेम हा आहे की स्टुडंट्सला वाटते की बाबा 26 तारीख आलेली आहे, तर बॉम्बे हायकोर्ट पण थोडंसं सेन्सिबल आहे ना, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेईल का, शिपाई फराश आणि क्लर्क पण? लॉजिकल आहे. ठीक आहे, यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकला की बाबा जूनमध्ये आहे तर पोरं बिंदास कॉमेंट विमेंट करताय त्याच्यावरती की सरांना काय माहीत नाही वगैरे. एक लक्षात ठेवा, कॅमेऱ्याच्या मागून तिकडून कीबोर्डवरतून बोलणं खूप सोपं आहे, समोर येऊन कोणी बोलावं. ठीक आहे, की बाबा असं असं आहे. आता जी नोटिफिकेशन येते आणि क्लासेसवाले व्हिडिओज काढता यूट्यूबवरती, दिस इज इलिगल. ठीक आहे, दिस इज नॉट लिगल. ती नोटिफिकेशन कुठून तरी चोरून बाहेर काढली आणि ती तुम्ही यूट्यूबवरती फ्लॅश करून दाखवताय, हे लिगल नाही आहे. त्या नोटिफिकेशनवरती स्वतः लिहिलेलं आहे, जी दुसरी बाहेर आली तुम्हाला कोणती मिळाली माहीत नाही. मला एका जणाने जी पाठवली तिच्यावरती की दिस इज अ कॉन्फिडेन्शियल नोटिफिकेशन, हायकोर्टानी डिस्ट्रिक्ट कोर्टला पाठवलेली, आणि हे लॉच्या अगेन्स्ट आहे. तुम्ही कुणीही ती शेअर करू नका कुणालाच. ठीक आहे, कारण की लॉ 3 बॉडीज असतात, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. कायदा बनवण्याचं काम एकाचं आहे, एकाचं ते कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम आहे, आणि दुसऱ्याचं कायदा कसा आहे काय नाही आणि लॉनुसार आहे की नाही कायदा ते बघण्याचं काम आहे ज्युडिशियरीचं. आणि जे कायदाचं पालन होतं आहे की नाही बघायचं काम करतायत, त्या जॉबसाठी तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे, आणि त्या जॉबसाठी आपण ती नोटिफिकेशन दाखवतो जी चोरून कुठून तरी आलेली आहे. ठीक आहे, भयंकर कारवाई होऊ शकते. रिकाम्या कामं करू नका. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते तुमचा से आहे, माझा विश्वास नाही. असायचं असू शकतं खरं, राईट, इट मे बी राईट की बॉम्बे हायकोर्टने विचार केला असेल त्यांच्या मनात की मला सेम पोरं येतात दोन्ही पोस्टसाठी, तर मला नाही द्यायचं, त्यांना एकाच पोस्टसाठी अपॉर्च्युनिटी द्यायची आहे. बट त्यांनी 1000 भरले, मग केस पडणार, त्यांचे रिफंड करणार का तुम्ही? खूप गोष्टी आहे. ठीक आहे, याच्यात की दोन्ही सोबत होणार का, मग मुलगा कोणत्या परीक्षेचा अभ्यास करेल, ते बाकीचं आपल्या लेवलवरती ते आपण नंतर डिस्कस करू. बट अशा नोटिफिकेशन्सवर जरी त्याच्यावरती शिक्का आहे, जरी सही आहे, कुलकर्णी साहेबांचं नाव आहे, रजिस्ट्रार आहे ते त्यांचं, तरीही विश्वास ठेवू नका प्लीज. ठीक आहे, सो विल गेट बॅक टू इट. हे बघा, प्रोसेस आहे. ऑब्व्हियसली तुम्ही कोणी सेंटर सिलेक्ट केलं आहे का? अजून सेंटर सिलेक्ट केलेलं नाही आहे. फेब्रुवारी महिना अर्धा झाला आहे ऑलरेडी. तुम्हाला आधी सेंटर सिलेक्शनसाठी काहीतरी पोर्टल त्यांना उघडावं लागेल, राईट. सो प्रोसेस बाकी आहे अजूनही, राईट. जर मार्चमध्ये इन केस 15 मार्चपर्यंत जर सेंटर सिलेक्शनची जर तुम्हाला डेट आली, 5-6 दिवसाची डेट दिली, तर तुम्ही समजू शकता एप्रिलमध्ये एक्झाम होईल. ते पण पॉसिबिलिटी कमी. 2023मध्ये झाली होती एप्रिलमध्ये एक्झाम, 23मध्ये झाली होती एप्रिलमध्ये एक्झाम. एप्रिल 23 एप्रिलला झाली होती. तर ती द रिझन बिंग मेमध्ये सुट्ट्या लागतात 1 तारखेपासून. ठीक आहे, सो विश्वास ठेवू नका, आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. बाकी काय करताय मार्केट आपल्याला काही घेणं देणं नाही. मात्र 26 तारीख आपल्या डोक्यात ठेवा की आपली एक्झाम आहे. का? कारण की आपल्याला तोपर्यंत सिलेबस एकदा कंप्लीट करायचं आहे. लेट झालं तर अतिउत्तम, आपण रिव्हिजन करू, आपले पास तर व्हायचंच आहे आपल्याला. आणि जर त्यावेळेस झाली तर वी विल बी रेडी फॉर इट, है ना. बस एवढंच डोक्यात ठेवा, बाकीच्यांचं राहू द्या. नेक्स्ट